It's usual. It's usual. तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेचसे दिवसानंतर आपण आजचा पण व्हिडिओ बॉय जी ॲटिट्यूड व्हिडिओ केलेला आहे. डेमो तुम्ही बघितलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जराशी जरी तुम्हाला आजची जी व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती आता इथून पुढे डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ते पण एकदम खतरनाक टॉपचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे ऐकून पण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. बाकी मग सांगायची काही गरज नाही. बाकी राहिला विषय मटेरियलचा, तर या व्हिडिओमध्ये आपण जितकं पण मटेरियल यूज केलेलं आहे ते सर्व जे की मटेरियलची लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड राहणार आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये एका स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि व्हिडिओ पण कसा करायचा एडिट ते पण एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व समजून जाणार आहे आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार पण आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काही अलर्ट आहे ते इथून ओपन करायचं आहे. जे बिटमार्क मी दिला असेल हे बिटमार्क तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट पुढं मारल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला याच्यात काही ग्रुप मी ऑलरेडी बनवून दिलेले आहे. एक ग्रुप आणि एक फोटोला इफेक्ट वगैरे ते बाकी लावून एक पेट दिलेला आहे. फक्त याच्यात तुम्ही काय करायचं आहे, तुमचा फोटो जे की रिप्लेस करायचा आहे. तर सर्वात आधी इथून काय करायचं आहे, थोडं थांबा 5 मिनिट. तर काय करायचं आहे, जे की तुमचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं खालती एक तुम्हाला स्टारचं ऑप्शन भेटून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. जे की तुम्हाला जे फोटोवरती व्हिडिओ करायचा असेल ते फोटो काय करायचं आहे, इथून सिलेक्ट करायचं आहे. आणि हो भावने या व्हिडिओमध्ये मटेरियल काही सुद्धा आपल्याला लागणार नाही. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा एक फोटो घ्यायचा आहे आणि मग बिटमार्क आणि शेकीकडे जे की लिंक आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता इथून काय करायचं, जे फोटो तुमचा आहे का ते फोटो इथून सिलेक्ट करायचा, वरती ॲडवरती क्लिक करायचं. ॲडवरती केल्यानंतर इथून ॲड होणार आहे. तर त्यानंतर डबल ग्रुप 1वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथून बघू शकता तुम्हाला 3 फोटो दिसणार आहेत. तर इथून तिन्ही पण फोटो आपण इथून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारमध्ये येऊन इथून फोटो अशा प्रकारे कोणतेही पण तुम्ही रिप्लेस करू शकता. समजा मी डेमोसाठी फोटो चेंज करून दाखवेल तुम्हाला अशा प्रकारे. तिन्ही पण फोटो काय करायचे, आता आपण जे फोटो ॲड केला का तेच फोटो आपल्याला डबल आहे तिन्ही याच्यात ॲड करायचं आहे. तरच आपला फोटो बरोबर सेट होणार आहे. तर अशा प्रकारे करून घ्या मग बाकी कामं तुम्ही. तर मी काय करतो, जे आपल्या आधीचा फोटो होता तेच फोटो ठेवून घेतो. तर अशा प्रकारे जे फोटो आहे तुमचा ते फोटो अशा प्रकारे घेऊन घ्यायचा आहे. बाकी विषय राहिला मग पुढचा, तर ते पण तुम्हाला मी सांगेल. तर अशा प्रकारे बघू शकता फोटो ॲड झाल्यानंतर काय करायचं, 3.22 बिटला यायचं आहे. म्हणजे आपले जे ग्रुप आणि जे फोटो आहे ते आपल्या इथं संपत आहे तिथे यायचं आहे. इथून कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं. इथून काय करायचं, जे आपण फोटो ॲड केला का तेच फोटो काय करायचे इथून पुन्हा एकदा ॲड करायचं आहे. वरती 3 लाईनवर क्लिक करून फुल कॅप्शन एरिया करून घ्यायचा आहे फोटोला. आता या फोटोला काय करायचं आहे, शेवटीला येऊन शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे, म्हणजे खिचून घ्यायचं आहे. खिचून घेतल्यानंतर आता काय करायचं, या फोटोला आपल्याला बीटप्रमाणे कट मारून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, पुढच्या बीटला जायचं, फोटोवरती क्लिक करायचं. इथं दोन्हीच्या मध्ये तुम्हाला इथं जे कट करायचे एक ऑप्शन भेटून जाईल. 2 भागी फोटो होऊन जाणार आहे अशा प्रकारे. तर बाकी मग तुम्ही जिथे जिथे बीट पडत आहे तर तिथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे मध्यभागी. बाकी विषय काय नाही, एकदम सोपा व्हिडिओ आहे. लक्षपूर्वक बघला तर तुम्हाला समजून जाणार. तर अशा प्रकारे बाकी काय करायचं, कट मारून घ्यायचं आहे. तशा प्रकारे मी कट करत आहे, तशा प्रकारे तुम्ही पण फोटोला कट मारून घ्यायचं आहे. तर आता कट केल्यानंतर तुम्ही काय करायचं, बॅक यायचं. इथून बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर जे की मी शेकीबीट देईल तुम्हाला एक, शेकीबीटची जे की पिक्चरची लिंक आहे ते एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर इथून काय करायचं, शेकीबीटला ओपन केल्यानंतर सर्वात जे काय पहिल्या फोटोला इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर ऑल कॉपी इफेक्टचं ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला एकदम वरती, त्यावरती क्लिक करायचं आहे. यांचे जे की इफेक्ट ऑल कॉपी झालेले आहेत. त्यानंतर इथून बॅक येऊन बिटमार्कला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा बिटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आपल्याला, बरोबर आपला 3.22 बिटला यायचं आहे. म्हणजे जे की आपला ग्रुप आणि जे काही पहिला फोटो आहे ते संपल्यानंतर जे की दुसरा फोटो आपल्याला लागणार आहे. तर त्या पहिले म्हणजे दुसऱ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. तर ते तुम्हाला इझिली प्रकारे समजून जाईल. 3.22 बिटला आल्यानंतर त्याचा जे की पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट तुम्ही देऊन घ्यायचा आहे. याला दिल्यानंतर इथून काय करायचं, मग
एकदम शेवटला एक जे की फोटो आहे आपला त्याला पण आपण हा शेकीपेट पेस्ट मारून घ्यायचं आहे. तर आता एवढं पेस्ट केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपेटला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा शेकीपेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे की दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, थ्री लाईनवर क्लिक करून कॉपी ऑल इफेक्टवरती क्लिक करून याची जे की ऑल इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बिटमार्कला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. आता बिटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता काय करायचं आपल्याला 4.29 बिटला यायचं आहे. म्हणजे इथं जवळजवळ 2 बिट दिलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी मी. तर ते तसे आल्यानंतर जे की ज्याचा पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेस्ट मारून घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपण हाय पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून काय करायचं 2 फोटो मधात सोडून द्यायचे आणि त्यानंतर एक मोठा फोटो येईल त्याला पण आपण हाय पेस्ट मारायचं आहे. त्यानंतर डबल मधात 2 फोटो सोडून द्यायचे छोटे छोटे आणि एक मोठा फोटो येईल त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काय करायचं आहे, तुम्ही 2 फोटो सोडून द्या आणि एका फोटोला हा इफेक्ट पेस्ट करत जायचं. आता ही स्टेप तुम्हाला समजली असेल. आणि एकदम शेवटचा जे फोटो मोठा आहे त्याला आपण इफेक्ट ऑलरेडी दिला आहे, तर याला इफेक्ट द्यायचा नाही आहे. तर तेवढं काम केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि शेकीपेटला ओपन करून घ्यायचं आहे. शेकीपेटला ओपन केल्यानंतर आता काय करायचं, जे की तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे तिथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन बिटमार्कला पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे. तर आता बिटमार्कला ओपन केल्यानंतर आता हे इफेक्ट काय करायचं आहे, कुठं द्यायचं आहे मी तुम्हाला सांगतो. सर्वात आधी काय करायचं आहे, पहिला जे की इफेक्ट आहे आपल्याला 6.3च्या बिटला यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक बारीकसा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे. याला पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं आहे, थांबा 6.3च्या बिट आल्यानंतर त्याच्या जे की पुढचा फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आता इथून मोदात 2 फोटो सोडून द्यायचे आणि डबल काय करायचं आहे, मग 8.13च्या बिटला येऊन पेस्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्या पुढच्या फोटोला डबल काय करायचं, म्हणजे 2 फोटो सोडून द्यायचे आहेत. त्याच्यानंतर जे की बारीक एक पहिला फोटो येईल तर त्याला देऊन घ्यायचा आहे. डबलमध्ये 2 सोडून दिल्यानंतर डबल एक इथं बारीक 2 फोटो येतील तर त्याच्यातले आपला पहिल्या फोटोला द्यायचा आहे आणि दुसरा फोटो सोडून द्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि पुन्हा शेकीपेटला ओपन करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, एकदम शेवटच्या फोटो इफेक्ट राहिलेला आहे तर ते इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर इथून बॅक येऊन बिटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्कला ओपन करून घेतल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 6.20च्या बिटला यायचं आहे. 6.20च्या बिटला आल्यानंतर जे की त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपण हाय पेस्ट मारायचं आहे. त्याला पेस्ट मारल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 फोटो मध्ये सोडून द्यायचे आहेत आणि जे की त्याच्या पुढचा फोटो येईल त्याला आपण हाय पेस्ट मारून घ्यायचा आहे. डबल आपल्याला 2 मध्ये फोटो सोडून द्यायचे आहे आणि त्याच्या पुढचे की पुढचा फोटो येईल त्याला पेस्ट करायचा आहे आणि डबल मध्ये 2 सोडून जे की त्याच्या पुढच्या फोटोला हा आपण इफेक्ट आपण देऊन घ्यायचं आहे. आता एवढं काम केल्यानंतर आता आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला सगळं जे की स्टेप बाय स्टेप समजलंच असेल आणि मग पासवर्ड वगैरे पण तुम्हाला भेटलाच असेल. मग आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ काय नाही तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून टाका, चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करून टाका. मग भेटूया पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काही टॉप व्हिडिओ आहे ते बघत राहा आणि एकदम खतरनाक एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.